अकोट अंजनगाव रोडवर पनसपासून काही अंतरावर असणारं हे आहे गणराज ऑरेंज पॅकिंग सेंटर। या ठिकाणी संत्र्यांची प्रतवारी ठरवल्या जाते। 1 नंबर, 2 नंबर आणि 3 नंबर अशा प्रकारची प्रतवारी मशिनीद्वारे ठरवल्या जाते। शेतातून आणलेला संत्रा हा या मशीनमध्ये टाकून त्यामधूनच त्याची प्रतवारी आणि पॉलिशिंगसुद्धा या प्रकल्पात केल्या जाते। प्रतवारी ठरल्यानंतर पॉलिशिंग वगैरे करण्यात येते आणि त्यानंतर प्रतवारीनुसार संत्र्यांची पॅकिंगसुद्धा केल्या जाते। या ठिकाणून आजपर्यंत देश आणि परदेशात संत्र्यांची वाहतूक झालेली आहे आणि हा व्यवसाय या परिसरात चांगला जोर धरत आहेत। यावेळी या ठिकाणी असणाऱ्या परिस्थितीचं अवलोकन आमच्या चमूनी केलं असता एक चांगला प्रकल्प या ठिकाणी आणि व्यापारी वर्गसुद्धा या ठिकाणी आलेला दिसून आला। माझ्यासोबत आहेत गणराज संत्रा पॅकिंग सेंटरचे मालक रमेश अकोटकर। गेल्या वर्षात त्यांनी या ठिकाणी एक भला मोठा प्रकल्प अकोला, अमरावती आणि बुलढाणा या 3 जिल्ह्यातील संत्रा उत्पादकांसाठी निर्माण केलेला आहे आणि आज रोजी त्याचा हा प्रकल्प कार्यान्वित झालेला आहे, सुरू झालेला आहे आणि येथून उत्कृष्ट दर्जाची संत्र ही दिल्ली आणि इतर राज्यामध्ये सुद्धा जाताना मार्केट सुरू झालेली आहे। रमेश भाऊ, काय सांगता येईल आपल्या व्यवसायाबाबतीत? या एरियामध्ये माझं नाव सांगतो, रमेश रामचंद्रजी अकोटकर, माजी सभापती पंचायत समिती अकोट। मी या एरियामध्ये संत्रा केळी बागावाल्यांसाठी हे एक नवीन उपक्रम चालू केलेला आहे। यामधून चांगल्या क्वालिटीचे जर संत्र शेतकऱ्यांनी तर उत्कृष्ट माल जर तयार केला तर त्यांना नक्कीच मार्केटपेक्षा 2 रुपये जास्त मिळतील आणि जर शेतकऱ्याची जर इच्छा झाली आपण मार्केटिंग केली पाहिजे तर माझी तयारी आहे। त्यांना सुद्धा मी इथं वॅक्सिन आणि पॅकिंग करून देणार आणि आता सध्या मी 4 ते 5 कोटी रुपयांची खरेदी केलेली आहे आणि माझा माल कलकत्ता, पुणे आणि दिल्ली, श्रीनगर, जम्मू या ठिकाणी मी माझे संत्र पाठवित आहे। तरी यावर्षी बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या केळी बागा सुद्धा अवकाळी पावसामुळे थोड्या खराब झालेल्या आहेत। ज्यांच्या बागा चांगल्या आहेत त्यांना खरंच चांगले पैसे करून देण्याचा माझा हा प्रयत्न आहे। एकंदरीत या परिसरातील संत्रा असतील, फळपिकं असतील आणि केळी असेल, या तिन्ही पिकांच्या बाबतीत रमेश भाऊचा एक चांगला अनुभव आहे। गेल्या कित्येक वर्षापासून शेतीनिष्ठ शासनाचा पुरस्कार घेतल्यानंतर आपल्या मातीशी प्रामाणिक राहून आपल्या व्यवसायाला आणि शेतीला पूरक समजून हा एक जोडधंदा या निमित्तानं त्यांनी सुरू केला आहे की जो राज्यात आणि या परिसरामध्ये एकमेव असा व्यवसाय आहे आणि ज्यामधून असे उत्कृष्ट दर्जाची संत्र आणि फळपिकं हे आणि त्यातून मार्गदर्शन सुद्धा ते करतायत। कॅमेरामन नितीन सपरला दातार, साक्षीदार न्यूज, अकोट, पनस।